जय हिंद, गुड मॉर्निंग. मी श्रेयस देशपांडे. तर काही दिवसांपूर्वी मी युट्यूबवर एक अपडेट टाकली होती की 11th कॉमर्सच्या स्टुडंटसाठी ओसीएम हा लेक्चर म्हणजे रिव्हिजन लेक्चर हा फ्री येतोय. सो अपलोड होतोय तो त्याच्या चॅनलला, देशपांडे कोचिंग इन्स्टिट्यूट या चॅनलवर ओसीएम. तर आज सगळ्यात अगोदर आपण ओसीएम म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट तर हे स्टार्ट करणार आहे रिव्हिजन लेक्चर. सो आपला फर्स्ट ऑफ ऑल हे ह्याच्यामध्ये टोटल 8 लेसन आहेत. सो 8 मोर दॅन 8 व्हिडिओ होतील. प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक लेसन हे कव्हर होईल. सो फर्स्ट लेसन आहे इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस. इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस. सो व्हॉट इज कॉमर्स अँड व्हॉट इज बिझनेस. तर म्हणजे आता रिव्हिजन तर आहे, रिव्हिजन लेक्चर टाकतोय. सो हे सांगायची गरज नाहीये की कॉमर्स म्हणजे काय किंवा बिझनेस म्हणजे काय. सो फर्स्ट ऑफ ऑल ते इंट्रोडक्शन बद्दल आहे कॉमर्स अँड बिझनेस. इंट्रोडक्शन मध्ये म्हणजे जे आपण ह्युमन ऍक्टिव्हिटीज करतो डे टू डे लाईफ मध्ये. सो ते ह्युमन ऍक्टिव्हिटीज हे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहेत. एक आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि एक आहे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. सो नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे जे आपण घराचे काम करतो किंवा जे हाऊसवाईफ आहेत. म्हणजे एक्झाम्पल तुमचे मम्मी झाली, मावशी झाली, आत्या झाली, जे तुमचे कुकिंग वगैरे करतात, तुमच्यासाठी टिफिन वगैरे बनवतात. सो ती झाली नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्याच्यात आपण मॉनिटरी रिटर्न घेत नाही, म्हणजे काही कॅश घेत नाही किंवा काही म्हणजे आपला हेतू नसतो काही पैसे मिळण्यासाठी, तर त्याला नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. आणि दुसरी आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे बिझनेस करतात किंवा एम्प्लॉयर झालं. समजा तुमचे वडील बिझनेसमॅन असतील किंवा कुठेतरी ऑफिस स्टाफ मध्ये असतील. सो ते मॉनिटरी रिटर्न कमवतात. म्हणजे त्यांना एक बेनिफिट फिक्स अमाऊंट ऑफ सॅलरी किंवा प्रॉफिट होतोय, म्हणजे कॅशमध्ये त्यांना रिटर्न येतोय, त्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. सो हे होतं शॉर्ट एक इंट्रोडक्शन अबाउट इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे सो कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ बिझनेस. सो अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये आहे त्याच्यामध्ये किती पार्टीज वगैरे असतात. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मेनली 2 पार्टीज असतील. सो थर्ड आहे ते कोणत्या म्हणजे मोटिव्हनी केलं जातं. सो ते केलं जातं प्रॉफिट मोटिव्हनी. सो असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचे. मेनली कसं या लेसनवर फक्त इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजवर क्वेश्चन पडणार. नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीवर पडतील तर फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप पडतील की नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय असतं असं विचारलं जाईल. किंवा क्वेश्चन असे पडतील की जसं एक्झाम्पल मी सांगितलं हाऊसवाईफचं. सो त्या एक्झाम्पल मध्ये पडू शकतात आणि पुढे विचारू शकतात ते की या ऍक्टिव्हिटीला काय म्हणतात. सो त्याचा आन्सर आहे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ह्याच्यावर तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन येऊ शकतात किंवा राईट ब्रीफ आन्सर हे असं येऊ शकतं. सो नेक्स्ट टॉपिक आहे प्रोफेशन. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे एम्प्लॉयमेंट. आय थिंक 3 टॉपिक आहेत. फर्स्ट आहे बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट. सो व्हॉट इज बिझनेस. बिझनेस म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल जे म्हणजे जो बिझनेस देतोय आणि जो क्लायंट आहे यामध्ये दोघांमध्ये होतं. ह्याच्यामध्ये 2 पार्टीज इन्व्हॉल्व असतात बिझनेसमध्ये. सो आणि नेक्स्ट आहे प्रोफेशन. एक्झाम्पल प्रोफेशनल म्हणजे जे प्रोफेशनल आहेत त्याच्यात लॉयर झाले, पोलीस झाले, कलेक्टर किंवा जे प्रोफेशनल सर्व्हिस देतात ते. सो सीए झाले, सीएस झाले, ज्यांचे प्रायव्हेट ऑफिस आहे, जे टॅक्सेशन वगैरे करतात त्यांना प्रोफेशन म्हणतात. आणि दुसरं आहे एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे कंपनीज वगैरे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर आहेत किंवा लॉंग स्केल इंडस्ट्रीवर कंपनी आहेत, जे टाटा झालं, रिलायन्स झालं, असे मोठी कंपनी. तर हे एम्प्लॉय म्हणून वर्क करतात त्यांना एक मॉनिटरी रिटर्न मिळतो, म्हणजे सॅलरी मिळते फिक्स अमाऊंटची. सो ते एक पार्ट आहे एम्प्लॉयमेंटचा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि फीचर्स हे येऊ शकतात एक्झाम मध्ये. सो आन्सर वगैरे कसं. तर नंतर आहे रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस. तर बिझनेस मध्ये मेन रोल काय असणार आहे, अर्निंग प्रॉफिट
फर्स्ट प्रॉफिटसाठीच बिझनेस केला जातो. तर दुसरं आहे सर्चिंग फॉर न्यू कस्टमर. ते तर एक बिझनेसचाच पार्ट झाला. म्हणजे थोडक्यात क्लायंट शोधायचे. जर सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री असेल तर क्लायंट शोधायचे, किंवा गुड्स बेस्ड इंडस्ट्री असेल म्हणजे सेल्स वगैरे सेल्स करतो आपण कस्टमरला, म्हणजे B2C सेल्स, बिझनेस टू कस्टमर. जर हे सेल असेल तर क्लायंटला शोधायचं वगैरे. तर हे आणि इनोव्हेटिव्ह आयडिया, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन यायचे नवीन नवीन. सो जेणेकरून आपला सर्व्हिस किंवा गुड्स असेल हे सेल होईल. तर मेन आहे रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस. रिटर्न ऑन इन्व्हेस्टर, जेवढं काय आपल्या इन्व्हेस्टरला रिटर्न मिळतंय ते, किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D करावं लागते. ज्यावेळेस आपण बिझनेस सेटअप करतो त्यावेळेस फर्स्टली आपल्याला R&D करावं लागतं. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता जिथं आपण बिझनेस करतोय, एक्झाम्पल मी क्लास टाकतोय, सो माझा नवीन क्लास सो क्लास टाकतोय, तर मला R&D करण्याची गरज आहे की मोस्टली इथं जर क्लास टाकला, या पर्टिक्युलर एरियामध्ये जर क्लास टाकला तर माझा क्लास चालेल का, किंवा किती स्टुडंट येतील. सो आजूबाजूला किती स्कूल आणि कॉलेजेस आहेत. तर मेन म्हणजे कसं टाकायचं, 8 to 10 टाकायचं, किंवा 5 to 10 टाकायचं, किंवा लाईफस्टाईल काय आहे त्या एरियाची, किंवा म्हणजे पे म्हणजे तेवढे पॅरेंट्स तेवढे पे करू शकतात का, किंवा पॅरेंट्स तेवढे एज्युकेटेड आहेत का त्या एरियामध्ये. सो हे सगळं चेक केलं जातं. त्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं म्हणतात. सो आणि नंतर ग्रोथ अँड एक्सपान्शन. शेवटी आपण बिझनेस कशासाठी करतो, की प्रॉफिट मोटिव्हसाठी. आणि प्रॉफिट कशाने होतो, ग्रोथ झाली किंवा एक्सपांड केला बिझनेस, त्याच्यामुळे प्रॉफिट होतो आपला. करेक्ट. इन्क्रीज इफिशियन्सी, मीन्स ऑफ लिव्हिंग हुड, रिवॉर्ड फॉर रिस्क. मेन म्हणजे आपल्याला, आपण बिझनेस टाकतोय, आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतोय, हे तर ठीक झालं, एक्सपान्शन ग्रोथ करतो, पण आपल्याला रिस्क कडे पण लक्ष द्यायला पाहिजे की कुठून कुठून रिस्क येणार. म्हणजे आता कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये रिस्क म्हणले तर कॉम्पिटिटर झाले. कॉम्पिटिटर कशा प्रकारे म्हणजे ऍड्रेस करतात, किंवा ऍडव्हर्टाइजमेंटचा तर एक भाग वेगळा झाला, पण कशा प्रकारे ते सर्व्हिस देतात ते स्टुडंटला. परत मार्क्स कसे, म्हणजे त्यांचा रिझल्ट काय आहे, ओव्हरऑल रिझल्ट 10th 8, 9, 10th रिझल्ट काय आहे, किंवा पुढे प्रोफेशनल कोर्सेस वगैरे टीच करत असेल तर UPSC झालं, किंवा कॉमर्स मध्ये म्हणाल तर CSE झालं, 11th-12th रिझल्ट काय त्यांचा. सो हे पूर्ण एक रिस्क फॅक्टर होऊन जातं की नवीन नवीन बिझनेस साठी. सो बिझनेस कॉमर्स म्हणजे काय, ट्रेड. कॉमर्स म्हणजे मेनली ट्रेड. तर ह्याच्यामध्ये पेज नंबर 12 ला तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन दिलेले आहे डायरेक्ट. इंडस्ट्री, कॉमर्स, परत आहे बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट. परत नेक्स्ट आहे बिझनेस आणि कॉमर्स याच्याबद्दल. सो मेनली हे जे डिस्टिंग्विश बिटवीन आहेत हे तुम्हाला 5 to 6 मार्क्सला येऊन जातील एक्झाम मध्ये. आणि त्याच्यानंतर एक शॉर्ट समरी दिली 13 पेज नंबर दिली 13, 14, 15. सो 15 आणि 16. सो मेन ह्याच्यानंतर आणि ऑब्जेक्टिव्हचे आन्सर की दिलेले ते लास्ट पेज मध्ये, म्हणजे लास्ट सेक्शन मध्ये तुम्हाला सगळे लेसनचे ऑब्जेक्टिव्हचे आन्सर मिळून जातील. एवढे हार्ड नाही आहेत. म्हणजे फर्स्टली जर सांगायला गेलं लॉयर इज काय, तर आता म्हणलं मी प्रोफेशनचं एक्झाम्पल दिलं, तर लॉयर इज अ प्रोफेशन. सेकंड आहे रॉ मटेरियल इज कन्व्हर्टेड इन टू फिनिश प्रोडक्ट बाय डॅश इंडस्ट्री. म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे एक कच्चा माल जो म्हणतो, कच्चा मालला पूर्ण फिनिश प्रोडक्ट मध्ये बनवण्यासाठी कोणती इंडस्ट्री असते, कोणती इंडस्ट्री होती. तर हे ऑप्शन आहे जेनेटिक, एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग. तर म्हणलं स्मॉल स्केल इंडस्ट्री, तुम्हाला सांगितलं स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि लार्ज स्केल इंडस्ट्री. एक्झाम्पल दिलं टाटा आणि रिलायन्स. तर टाटा रॉ मटेरियल घेतं आणि त्याचं फिनिश प्रोडक्ट करतं, ते म्हणजे कार्स वगैरे मॅन्युफॅक्चर करतं, तर ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये येतं. सो अशाशी याचे आन्सर्स तुम्हाला मिळतील. सेकंड आहे मॅच द पेअर, देन गिव्ह वन वर्ड प्रेस टर्म फॉर द फॉलोइंग सेंटेन्स अँड ट्रू ऑर फॉल्स वगैरे याचे आन्सर मिळून जातील तुम्हाला. तर नंतरचे क्वेश्चन आहे आन्सर इन वन सेंटेन्स व्हॉट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. जस्ट नाव मी आता शिकवलं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, किंवा नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, ह्याच्याबद्दल मी सांगितलं. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल सांगतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे हे मेनली फॉरेन कंट्रीजला केलं जातं. सो आपल्याकडून एक्सपोर्ट होतात ते म्हणजे स्पायसेस. स्पायसेस म्हणजे मसाला आपल्याकडून इंडियामधून जास्त एक्सपोर्ट होतो बाहेर. आणि त्यांचे इम्पोर्ट होतात म्हणजे त्यांचे सर्व्हिसेस लाईक
सर्व्हिस म्हणता आयटी मध्ये जे सर्व्हिसेस असतात, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपिंग वगैरे, ते आपल्याकडे इम्पोर्ट होतात किंवा त्यांचे एम्प्लॉय, त्यांचे बिझनेस, ते बिझनेस म्हणजे त्यांचे जे हेडक्वार्टर्स आहे बाहेरच्या देशामध्ये जे हेडक्वार्टर आहे, तर ते आपल्या कंट्रीच्या बिझनेसला सर्व्हिस देतात. सो हे झालं सर्व्हिसचं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं. सो व्हॉट डू मीन बाय इम्पोर्ट एक्सपोर्ट, हे मेनली दोन टू मार्क्सला येईल. आणि नंतर आहे फॉलोइंग कन्सेप्ट, बिझनेस प्रोफेशन जर सांगितलं मी, बिझनेस म्हणजे काय, प्रोफेशन म्हणजे काय, एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, आता फॉरेन ट्रेड सांगितलं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सांगितलं, नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सांगितलं. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, मेनली क्वेश्चन येणार हे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी राहणार. कारण नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये असं सांगण्यासारखं काय नाहीये, एक एक्झाम्पल देऊन तुम्ही कम्प्लीट करू शकता, पण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये भरपूर सांगू शकता. समजा 4 to 5 मार्क्सला आलं तरी भरपूर एक पेज भरून तुम्ही रायटिंग करू शकता. सो हे जे मी एक टेक्निक सांगेल तुम्हाला ऍट द लास्ट ऑफ द लेसन, म्हणजे ज्यावेळेस एक चॅप्टर कम्प्लीट होईल त्यावेळेस पेपर पॅटर्न वगैरे किंवा आन्सर्स कसे रायटिंग करायचे इलेव्हन्थच्या स्टुडंटला. सो एक आहे केस स्टडी बेस्ड आहे, ओपिनियन तुमचा काय आहे ह्याच्याबद्दल पण मी सांगेल लास्टला. सो डिस्टिंग्विश बिटवीन, जसं मी सांगितलं की पेज नंबर 12 वर आहे डिस्टिंग्विश इंडस्ट्री, कॉमर्स आणि बिझनेस अँड कॉमर्स. हे मेनली कसं आहे तुम्हाला, मला वाटतं 12th पेज नंबरवर सगळे डिस्टिंग्विश बिटवीन दिलेत तुम्ही, बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट. तर हे एक केलं तर बाकीचे तुमचे 3 जे आहेत, बाकीचे 3 आहेत ते कव्हर होतात. आणि इंडस्ट्री आणि कॉमर्स मध्ये काय, हे नुसतं रीड करून गेलं तर तुम्ही रायटिंग करू शकता त्याच्यामध्ये. सो फर्स्ट लेसन कम्प्लीट झाला. सो सेकंड लेसन आहे आपला ट्रेड. ट्रेड मध्ये मेनली खूप सारा आहे, तो व्हिडिओ येईल नेक्स्ट व्हिडिओ येईल, तो ते तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, थँक्यू.